नमस्कार. सर्वसाधारण खासदारांचा असा विश्वास असतो की संसदेमध्ये भाषण करण्याकरिता हिंदी भाषेवर प्रभुत्व असणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जर प्रसिद्धी मिळवायची असेल तर कोणत्यातरी व्यक्तीवर किंवा कोणत्यातरी सत्तेवर आक्रस्ताळेपणा टीका करणं अतिशय आवश्यक आहे. आपल्या आवाजामध्ये मोठेपणा असणं आपल्या आवाजाची उंची मोठी असणं अतिशय आवश्यक आहे. एवढे सारे गैरसमज जनतेमध्ये आणि खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असतात. परंतु याला अपवाद एक खासदार आहे. त्या खासदाराचं नाव आहे बळवंतराव वानखडे, जे अमरावती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे. प्रचाराची जेव्हा वेळ आली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस, किती साऱ्या स्वरूपाच्या टीका बळवंतराव वानखडे यांच्यावर झाल्या. कारण राहणीमान साध्या स्वरूपाचं, ग्रामीण भागामध्ये राहणारा हा व्यक्ती, हिंदी साजेशी येत नाही, कोणत्या स्वरूपाचा आक्रस्ताळेपणा नाही, वैयक्तिक स्वरूपाची कोणावर टीका करत नाही. एवढे सारे साधे मुद्दे असताना देखील सर्वसामान्य जनता या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या व्यक्तीवर मोठ्या स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण करत होती. परंतु याच निवडून आलेल्या खासदारांना संसदेतल्या दोनच प्रवेशामध्ये अमरावतीचं नाव गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत अजरामर केलं. त्यामुळं या खासदाराला आपण शतशः नमन करूया. जेव्हा शपथविधी होती, संसदेमध्ये शपथविधीचा कार्यक्रम होता, तेव्हा बळवंतराव वानखडे यांनी सोबत संविधानाची प्रत नेली आणि या संविधानाच्या प्रत सोबतच त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यावर या संविधानाला माथा टेकला. आणि मग माथा टेकल्यानंतर ती पूर्ण ब्रेकिंग न्यूज झाली. सर्व भारतातील मीडियाने ते दाखवली आणि संसदेमध्ये शपथविधीच्या कार्यक्रमाच्या वेळी बरेचशा खासदारांनी जो जयघोष केला, जय संविधान जय संविधान, त्याची जी कृती सर्वात अगोदर जर कोणी केली असेल तर ते संसदेच्या पायऱ्यावर बळवंतराव वानखडे यांनी केली. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संसदेमध्ये भाषण करताना काही नियम आहे. जर एखादा खासदार हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्यांना जर बोलता येत नसेल तर त्या खासदाराला मातृभाषेत बोलण्याची परवानगी लोकसभेचे अध्यक्ष देतात आणि त्यांना मातृभाषेमध्ये आपल्याला आपले विचार संसदेमध्ये मांडण्याचा अधिकार आहे. अशा स्वरूपाचा प्रयत्न बळवंतराव वानखडे यांनी या भाषणाच्या माध्यमातून केला. त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून जसं जमेल तसं भाषण देण्याचा प्रयत्न केला. कधी हिंदीचा वापर केला तर कधी त्यांनी मराठीचा वापर केला. पण आपले विचार या सभागृहामध्ये पोचले पाहिजे. आपलं म्हणणं या लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत पोचलं पाहिजे, असाच काहीचा प्रयत्न बळवंतराव वानखडे यांचा होता. त्यामुळे अमरावतीचा डंका संसदेमध्ये पर्यंत पोहोचवण्याचं काम या राहणीमानामध्ये साधं राहणीमान असणाऱ्या एका खासदारानं पोहोचवला. त्यामुळे अमरावतीमधील जनतेला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 तारखेला सुरू झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये प्रत्येक खासदारांना बोलण्याची संधी मिळाली. याच्यामध्ये बळवंतराव वानखडे यांना देखील बोलण्याची संधी मिळाली. आपल्याला हिंदी साजेशी येत नाही, पण तरी देखील हिंदी आणि मराठीमधून आपण त्या ठिकाणी विचार मांडावेत असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. त्यामुळे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये चांगल्या स्वरूपाचं अर्थसंकल्पावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्व सभागृहाचं लक्ष आपल्या भाषणाकडे
वेधून घेतलं. अमरावतीमधील जनतेचा आवाज संसदेमध्ये गाजवलाच नाही, तर प्रत्येक खासदाराच्या टाळ्या देखील बळवंतराव वानखडे यांनी घेतल्या. बळवंतराव वानखडे या व्यक्तिमत्वाविषयी लोकांना कितीही शंका जरी होत्या याच्या अगोदर, तरी त्या शंकांना उत्तर देण्याचं काम त्यांनी आपल्या कृतीमधून केल्याचं लक्षात येते. संसदेमध्ये प्रवेश कसा करायचा, तो प्रवेश नियोजनबद्ध असला पाहिजे, मुद्देसूद असला पाहिजे. आपण अभ्यास करून त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि आपल्याला काय कृती करायची आहे याचंही नियोजन करणं अतिशय आवश्यक आहे. आपण जे प्रश्न मांडणार आहे सविस्तर त्या प्रत्येक प्रश्नावर आपल्याला बोलता आलं पाहिजे, अशा स्वरूपाची तयारी बळवंतरावांच्या कृतीमधून सर्वसामान्य जनतेला अपेक्षेप्रमाणे दिसतो आहे. त्यामुळं अमरावतीचा बुलंद आवाज 5ही वर्ष संसदेच्या इमारतीमध्ये गुंजणार एवढं मात्र नक्की. बजेटमध्ये मनोगताला सुरुवात झाली आणि मनोगतामध्ये बोलताना आपण सर्व मुद्दे सूद भाषण करायला पाहिजे. आपण आपल्या आवाजाचा कमी जास्तपणा ठेवायला पाहिजे. आपण पॉज घ्यायला पाहिजे. एवढे सारे विचार करत बळवंतराव वानखेडेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचा जो मुद्दा होता की तुम्ही महाराष्ट्राला काय दिलं, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार स्थापन करण्यासाठी किती मोठ्या स्वरूपाचं बलिदान दिलं. या भाषणाच्या माध्यमातून त्यांना 2 उद्देश साध्य करायचे होते. एक सांगायचं होतं की महाराष्ट्राला तुम्ही काहीच दिलं नाही, आणि दुसरा उद्देश सांगायचा होता की यांनी खूप कशा पद्धतीनं सरकार स्थापन केलं यांच्याकडे लक्ष आकर्षून घ्यायचं होतं. बळवंतराव वानखेडे यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं बलिदान मोठ्या स्वरूपाचं आहे, तरी देखील तुम्ही यांच्या बलिदानाची काळजी घेतली नाही. महाराष्ट्राला तुम्ही काहीच दिलं नाही. महाराष्ट्राला द्यायचं नव्हतं, परंतु यांचं बलिदानाला उद्देशून तरी देखील तुम्ही महाराष्ट्राला काही ना काही द्यायला पाहिजे होतं, असा त्यांचा विचार, असा संदर्भ त्यांच्या बोलण्याचा होता. बळवंतराव वानखेडे यांनी भाषणावर वेगवेगळ्या स्वरूपाचे मुद्दे हाताळले. त्यांनी असं पण सांगितलं की सत्ताधारी पक्ष काँग्रेसनं काय केलं या 60 वर्षामध्ये असे प्रश्न विचारतो आहे. त्यावर माझं उत्तर असं आहे की तुम्ही जे आजपर्यंत विकत आहे ते सर्व काँग्रेसनं तयार केलेलंच विकत आहे. आणि मग त्यांनी बाजूच्याच खासदाराचं उदाहरण दिलं. त्या खासदाराचं नाव घेतलं, कंगना राणावत यांचं. ही कंगना राणावत ज्या शाळेमध्ये शिकल्या, त्यांच्या आजोबा ज्या शाळेमध्ये शिकले, ती शाळा देखील काँग्रेस पक्षानंच बांधलेली आहे. त्यामुळं काय केलं काँग्रेस पक्षानं याला जे उत्तर आहे ते आमचं या स्वरूपाचं उत्तर आहे. या सर्वचं सर्व जे निर्माण केलं या 60 वर्षामध्ये हे काँग्रेसनंच निर्माण केलं. हा मुद्दा देखील ते मांडायला विसरले नाही. बळवंतराव वानखेडे यांनी सर्वचे सर्व मुद्दे क्रमाक्रमानं मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये SC STचा विकास व्हायला पाहिजे म्हणून संविधानामध्ये खूप साऱ्या तरतुदी आहे, परंतु तुम्ही या बजेटमध्ये SC आणि STसाठी कोणत्या स्वरूपाच्या तरतुदी केल्या नाही. SC STचा विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला कदापिही वाटत नाही. अल्पसंख्याक समाजाला त्या विकासाच्या प्रवाहात आणणं किती आवश्यक आहे, बजेटमध्ये तुम्ही तरतूद करायला पाहिजे. हा संदर्भ देखील त्यांनी या बजेटच्या भाषणामधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. या बजेटवर बोलताना बळवंतराव वानखेडे यांनी हा मुद्दा देखील उपस्थित केला की मजुरांसाठी तुम्ही काहीच केलं नाही. मजुरांना त्यांच्या जीवनाची हमी कशी देणार, हे सुद्धा त्यांनी त्या मराठीमधून आणि हिंदीमधून कॉम्बिनेशन साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचं एक उदाहरण पण दिलं की मी ज्या मतदारसंघामधून येतो आहे तो मतदारसंघ आत्महत्याग्रस्त मतदारसंघ आहे. मी विदर्भातून येतो आहे. माझ्या मतदारसंघामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.
आत्महत्याला आशावादी दृष्टिकोन या बजेटमधून दिसत नाही. तुम्ही शेतकऱ्यांसाठी फार कमी तरतुदी या बजेटमधून केल्या, हे देखील त्यांनी आपल्या या मनोगतामधून व्यक्त केलं. समाजामधले आणि आपल्यापर्यंत आलेले सर्वचे सर्व प्रश्न हे सोडवले गेले पाहिजे. त्याच्यावर आपण काहीतरी बोललो पाहिजे. सर्वसामान्यांचा आवाज या सभागृहामध्ये गुंजला पाहिजे, ही मनोमन इच्छा त्यांच्या त्या भाषणाच्या माध्यमातून होती. सर्व त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर सर्व सभागृह हे स्तब्ध राहत होतं. सर्व सभागृहामधील लोक टाळ्या वाजवत होते. सर्व सभागृह या मराठमोळ्या खासदारांच्या भाषणामधून काहीतरी अर्थपूर्ण बोलत आहे असा संकेत देत होतं. एक नीरव शांतता त्या सभागृहामध्ये पसरली होती. नोकरदारांचा प्रश्न बळवंतराव वानखडे यांनी सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला की सर्वसामान्य नोकरदार वर्ग जो शासकीय असतो, की ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक स्थैर्य निर्माण होतं, ती जुनी पेन्शन योजना तुम्ही का सुरू करत नाही? ती जुनी पेन्शन योजना सुरू केली पाहिजे. कर्मचाऱ्याला न्याय दिला पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांचं जे आयुष्य आहे, त्याचं जे कुटुंब आहे, त्याचा जो संसार आहे, या जुन्या पेन्शनवरच उभा झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना न्याय देण्या आपलं काम आहे. त्याच्यामुळं जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा देखील सर्वसामान्य नोकरदारांचा संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न बळवंतराव वानखडे यांनी या आपल्या भाषणाच्या माध्यमातून केला. या भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सध्या विद्यार्थी हतबल झाला आहे. या विद्यार्थ्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. या विद्यार्थ्यांचे प्रश्न देखील संसदेमध्ये कोणीतरी मांडले पाहिजे. आणि त्यांनी तो जो जिवंत मुद्दा जो होता बळवंतराव वानखडे यांनी या सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. कोणतीही परीक्षा घ्या, विद्यार्थी फॉर्म भरतो, मेहनत करतो, अभ्यास करतो आणि वेळेवर त्या ठिकाणी पेपर फुटतो. ही गोष्ट बरोबर नाही. पेपर फुटीवर काहीतरी उपाय काढला पाहिजे. पेपर फुटीमध्ये विद्यार्थ्यांचं अतोनात स्वरूपाचं नुकसान होतं. विद्यार्थी हतबल होतात. विद्यार्थी हा गरीब असतो. विद्यार्थी हा रोजगाराच्या शोधार्थ पेपर देत असतो. परंतु या विद्यार्थ्यांना न्याय कोण देणार? आपली शासन व्यवस्था काय करते आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं याच्यामध्ये मोठ्या स्वरूपाचा हस्तक्षेप करायला पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याच्यामध्ये उपाय शोधायला पाहिजे असा संदर्भ बळवंतराव वानखडे यांच्या या मनोगतामधून वेळोवेळी व्यक्त होत होता. त्यांनी सांगितलं की नीटचे पेपर फुटले, अशी कोणतीच परीक्षा नाही की त्यांचे पेपर फुटत नाही. या पेपर फुटीला जबाबदार कोण आहे? त्यांनी पेपर फुटले, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. हा देखील संदर्भ त्यांनी मराठीमधून आणि हिंदीमधून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजामधले सर्वचे सर्व जे मुद्दे होते हे मांडण्याचा प्रयत्न केला. ते बोलत असताना त्यांच्या मतदारसंघामधील सर्वसामान्य जनतेला ही आपली भावना आहे असंच काहीसं वाटत होतं. मजुरांना वाटत होतं की हे मजुरांचे मुद्दे मांडत आहे. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आम्हीच बोलत आहोत. विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की ही आमची भावना आहे. एक आमचा भाऊ बोलत आहे, एक विद्यार्थी बोलत आहे. SC ST अल्पसंख्याकांना असं वाटत होतं हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. मांडण्याची शैली अतिशय चांगली होती. सर्वसामान्यांचे जे प्रश्न, त्यांचे हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. मजुरांचं दुःख त्यांना माहीत होतं. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहीत होती. विद्यार्थी दशेत अभ्यास कसा केला जातो आणि अभ्यास करण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे त्यांना माहीत होतं. समाजामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीची परिस्थिती त्यांना माहीत होती. जुन्या पेन्शन साठी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती माहीत होती. हे सर्वचे सर्व प्रश्न त्यांनी मनापासून या संसदेमध्ये मांडले. एखाद्या खासदाराला जर प्रश्न मांडण्याचा सुमार नसला, भाषण करण्याचा सुमार नसला आणि त्याची हिंदी भाषेवर कोणत्याही स्वरूपाचं प्रभुत्व जरी असलं, तरी देखील सर्वसामान्य माणसाचे, जनतेचे प्रश्न जर तो संसदेच्या सभागृहामध्ये जर मांडू शकला नाही, तर तो व्यक्ती कोणत्या स्वरूपाचा न्याय देणार नाही. मागच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये अमरावतीचा आवाज गुंजला, बरसला,
पण वेगळ्या कारणाने तो आक्रस्ताळेपणामुळे गरजला, तो कोणाचा तरी द्वेष करण्यामध्ये गरजला, तो हनुमान चालिसेच्या अनुषंगानं गरजला. या माणसानं कोणावर टीका केली नाही. बळवंतराव वानखडे यांनी कोणावर टीका केली नाही. आक्रस्ताळेपणा नव्हता. पूर्ण सत्याचीच बाजू होती. असत्य त्यांनी कधी मांडलं नाही. बोलण्यामध्ये आवाजाची उंची मध्यम होती. हिंदीवर साजेसं प्रभुत्व नव्हतं, पण सभागृहापर्यंत आपले विचार पोहोचण्यामध्ये हा वस्ताद मराठी भाषेमध्ये यशस्वी झाला. एवढंच आपल्याला सांगायचं आहे. सभागृहामध्ये 2 वेळा प्रवेश झाला. एक शपथविधीच्या वेळेस प्रवेश झाला आणि एक अर्थसंकल्पीय वेळेस प्रवेश झाला. पण तरी देखील जो आवाज गाजला तो अमरावतीचा गाजला. त्यामुळे हे पूर्णचं पूर्ण जे श्रेय जातं ते त्या खासदाराला जातं. दोन्ही कृतीनं जो चर्चेत आला तो अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आणि अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत येण्याचं जे पूर्णचं पूर्ण श्रेय जातं ते बळवंतराव वानखडे यांना जातं. अफलातून स्वरूपाच्या टाळ्या एका मुद्द्यावर बळवंतरावांच्या वाजल्या सभागृहामध्ये. जो मुद्दा सर्वसामान्य खासदारांना आणि सर्व जनतेला हायसा वाटला, सर्वसामान्य जनतेला त्यांनी आकर्षित केलं, सर्व सभागृहाला त्यांनी आकर्षित केलं, सभागृहाच्या सभापतीला देखील त्या मुद्द्यानं आकर्षित केलं आणि खूप साऱ्या टाळ्या या मुद्द्यावर बळवंतरावांनी घेतल्या. त्यांनी सांगितलं की 25 जून हा दिवस भारत सरकार संविधान हत्या दिन म्हणून साजरा करत आहे. संविधान हत्या दिवस हा दुःखाचा दिवस आहे. कोणी दुःखाचं सेलिब्रेशन करतं का? हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. अर्थात बोलण्याची भाषा त्यावेळीची त्यांची हिंदी होती, परंतु तरी देखील सभागृहामधील प्रत्येक सदस्याला तो मुद्दा चटका लावून गेला. सर्वसामान्य खासदाराला तो मुद्दा आपुलकीचा वाटला. त्यांनी सांगितलं की संविधानाची हत्या दिवस साजरा करणं हे भारतामधील जनतेसाठी एक दुःखदायक गोष्ट आहे. तुम्ही तो दिवस साजरा करण्याचं जे नोटिफिकेशन काढलं ते रद्द करायला पाहिजे ताबडतोब. एका बाजूला तुम्ही संविधानाचा आदर करतो असं म्हणता, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाला माथा टेकतात आणि दुसऱ्या बाजूला संविधानाचा हत्या दिवस म्हणून साजरा करतात. त्यामुळं मी आणि माझ्यातर्फे सर्व जनतेतर्फे संविधान दिवस, संविधानाची हत्या दिवस 25 जून हे नोटिफिकेशन रद्द करायला पाहिजे. हा संदेश सभागृहामधील प्रत्येक सदस्याला, हा संदेश सभागृहाच्या सभापतीला, हा संदेश सर्व जनतेला त्यांनी आपल्या भाषणमानामधून देण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या वाक्यावर एवढ्या साऱ्या टाळ्या घेतल्या की प्रत्येकाला असं वाटत होतं तिथल्या खासदाराला की हा आमचा मुद्दा आहे. हा बळवंतरावांनी जरी मांडला तरी हा आमचा मुद्दा आहे, कारण संविधानाचा हत्या दिवस साजरा करणं हे यथोचित नाही. हा आमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे. तुम्ही दुःखाची आठवण आम्हाला करून देता का? असाही संदर्भ या बळवंतराव वानखडे यांच्या भाषणामधून सभागृहामध्ये पूर्ण उचलला गेला. सभागृहामध्ये बळवंतराव वानखडेच्या या मुद्द्याची मोठ्या स्वरूपाची चर्चा झाली. मीडियानं मोठ्या स्वरूपाची यांना प्रसिद्धी दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघाचं नाव अजरामर झालं. हा खासदार जेव्हा बोलतो तेव्हा शांतपणे बोलतो. हा खासदार जेव्हा बोलतो तेव्हा मराठीमध्ये बोलतो. हा खासदार जेव्हा बोलतो त्यांच्या बोलण्याचा आवाज हा मध्यम स्वरूपाचा असतो आणि हा खासदार जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा कामाचं बोलतो. असा संदेश या अर्थसंकल्पीय मनोगतामधून बळवंतराव वानखडे यांनी संसदेला आणि पर्यायानं अमरावती लोकसभा मतदारसंघामधील सर्व सामान्य जनतेला देण्याचा प्रयत्न केला. या भाषणामधून, या कृतीमधून बळवंतराव वानखडे यांनी त्यांच्याविषयी शंका उपस्थित करणाऱ्या सर्व त्यांच्या हितचिंतक लोकांना एक चपराक दिली की मराठी खासदार देखील दिल्लीमध्ये आवाज उंचवू शकते. मराठी खासदार देखील मराठी भाषेमधून आपले प्रश्न
दिल्लीच्या राजकारणामध्ये मांडू शकते. मराठी माणूस इथल्या अभ्यासाच्या भरोशावर या मराठी जनतेला न्याय देऊ शकतो, हे पुन्हा या बळवंतराव वानखेडेच्या निमित्तानं अधोरेखित झालं. बळवंतरावांना या संसदेचा सूर सापडला. बळवंतरावांना या ठिकाणी संसद आकर्षित करण्याची किमया कळली. त्यांना ते स्किल आलं. नेहमी बळवंतराव वानखेडे जेव्हा जेव्हा संसदेमध्ये प्रवेश करतील तेव्हा तेव्हा अमरावतीचा आवाज संसदेमध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही, याची आम्हा सर्वांना हमी आली. अमरावती लोकसभा मतदारसंघामधील सर्व जनतेला या बळवंतराव वानखेडेंची हमी आली की 5 वर्षापर्यंत अमरावतीचा आवाज हा खासदार बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि बळवंतराव वानखेडे खासदार यांच्यावर मोठ्या स्वरूपाचा विश्वास देखील आहे. बळवंतरावांच्या पुढील कारकिर्दीसाठी आणि अमरावतीचा आवाज बुलंद ठेवण्यासाठी बळवंतराव वानखेडे यांना शुभेच्छा देऊया. तुर्तास आज एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.